ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। त्याच्या सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे बहुजन विकास आघाडीसह इतर नोंदणीकृत पक्षांना शिट्टी चिन्हाचा वापर करता येणार नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा जाणवतोय। पीक वाढीच्या काळात त्यांना आवश्यक खतं न मिळाल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय। हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यात राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाहीये। तामिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। ऐन दिवाळीच्या धामधुमीत शरद पवारांनी एक राजकीय बॉम्ब फोडलाय। महायुतीच्या उमेदवारांना पोलिसांच्या वाहनातून आर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप पवारांनी केलाय आणि त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचा जे अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचं काम केलं जातं निवडणुकीला, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात। पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पाठवली जाते असं काही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळतं। शरद पवारांनी सत्ताधारी महायुतीवर हे गंभीर आरोप केलेत। पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे गृहमंत्री फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। खरं तर पत्रकारांनी शरद पवारांना वेगळाच प्रश्न विचारला होता। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हवाई मार्गे पक्षाचं एबी फॉर्म पाठवल्याचं पत्रकारांनी पवारांना सांगितलं। त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हे गंभीर आरोप केलेत। हे अधिकाऱ्यांच्याकडनं ऐकतो की उमेदवारांना सत्ताधारी पक्षाचा जे अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचं काम केलं जातं निवडणुकीला, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात। शरद पवारांनी हे आरोप करताना एका अधिकाऱ्याचा दाखला दिला, त्यामुळे या आरोपांना वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। तर पवारांच्या या आरोपानंतर राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल, कारण शरद पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांनाही टार्गेट केलंय। मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही। विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच शरद पवारांनी आर्थिक रसदीच्या आरोपांचा बॉम्ब फोडून विरोधकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, तर विरोधकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळेच निवडणूक प्रचारात या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाची राळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अमरनाथ विधानसभा मतदारसंघात मनसे चक्क ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करणार आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथमध्ये तसं स्पष्ट बोलून दाखवलंय। राजेश वानखेडे माझे मित्र असून विधानसभेत त्यांना नक्कीच मदत करणार असं राजू पाटील म्हटलेत। अंबरनाथमध्ये मनसेच्या दीपोत्सवादरम्यान मनसे आमदार राजू पाटील आणि राजेश वानखेडे यांची भेट झाली। यावेळी राजू पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। वानखेडे यांना मदत करणार असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलंय। अंबरनाथमध्ये मनसे उबाठाच्या उमेदवाराला मदत करणार आहे। विधानसभेत त्यांना मदत करणार असल्याचं राजू पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मनसेच्या दीपोत्सवादरम्यान मनसे आमदार राजू पाटील आणि राजेश वानखेडे यांची भेट झाली आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात।
महायुतीमधील भाजप नेते विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे। या बंडखोरीनं शिवसेना उमेदवार संजय गायकवाड चांगले संतप्त झाले। भाजपनं विजयराज शिंदेंना पक्षातून निलंबित करावं असं आवाहन त्यांनी केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज असलेल्या सनी निमण यांची भेट घेतली आहे। शिवाजीनगर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या निमण यांना भेटत फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर केली आहे। कसबा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय काकडेंची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। काकडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनंतर फडणवीसांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंची भेट घेतली। कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यानं घाटे नाराज होते। या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे। पर्वती मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्यानं श्रीनाथ भिमाले नाराज होते। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिमाले यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघासाठी जितू चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। मात्र आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर जितू चौधरी यांनी माघार घेतली आहे। तसंच दिलीप लांडे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। गेल्या 10 वर्षांपेक्षा स्पष्ट बहुमत यंदा महायुतीला मिळेल असं आणि मुख्यमंत्री देखील आमचाच होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। महायुतीचे आमदार निवडून आणायचं आमचं काम आहे। नेता कोण आहे हे नंतर ठरेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आता तरी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत असंही ते म्हटले। खेड आळंदी विधानसभेचे बंडखोर उमेदवार अक्षय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। तर अक्षय जाधव यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री मुंबईहून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा होणार आहे। तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुर्जी पटेल यांच्यासाठी एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत। अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री शिंदेंची पहिली सभा होणार आहे आणि या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रामदास आठवलेंचा पक्ष विदर्भात भाजपचं काम करणार नाही अशी घोषणा आरपीआयचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी केली आहे। भाजपनं युती धर्म पाळला नाही, युतीमध्ये आरपीआयला सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केला। ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं विधान उल्हासनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी शेतकरी चळवळीतील उमेदवारांना ताकद द्या अशी मागणी शेट्टींनी जरांगेंकडे केली। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या शपथपत्राबाबत दिलेल्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। भिवंडी पूर्वमधील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाला जिंकून आणण्यासाठी निष्ठावंतांचा बळी देत असल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केलाय। रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपनं बंडखोरी केली आहे। भावना गवळींविरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपची खेळी सुरू असल्याचा आरोप जिल्हा प्रमुख रवी भांदुर्गे यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील सिंदखेड विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला यश आलंय। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर भामरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। श्रीगोंद्यामधून शिवसेनेकडून अनुराधा नागडवे यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि दरम्यान राष्ट्रवादीच्या हक्काची जागा असताना संजय राऊतांनी आर्थिक देवाणघेवाण करून नागवडेंना उमेदवारी दिल्याचा आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केलाय। वर्ध्याच्या आर्वीचे बंडखोर उमेदवार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आता एक मोठी बातमी, राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। अंतरवाली सराटीमध्ये दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेतली। या बैठकीत जागेबाबत चर्चा झाली। उमेदवार कोण या सस्पेन्सवरून आज पडदा हटणार आहे।
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ आणि उमेदवार यांच्या नावाची जरांगे घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जरांगे जाहीर करणार आहेत. अंतरवाली सराटीमध्ये काल दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली. या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीनं माजेद शेख उपस्थित होते. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत. तर 7 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यात तर 8 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींच्या राज्यात 10 प्रचार सभा होणार आहेत. 8 नोव्हेंबरपासून मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे. आज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मराठा उमेदवारांबाबत निर्णय होणार आहे. यावेळी कुणी लढायचं आणि कुणी माघार घ्यायची याचा आज फैसला होणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करण्यात आलेली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 6 नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान सभेचं आयोजन करण्यात आलं. ओबीसी युवा मंचच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. हा राजकीय कार्यक्रम नसून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील शिरोली जकात नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनात 5,58,00,000 मौल्यवान दागिने आढळून आले. दरम्यान चालकासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून कागदपत्र पडताळणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली आहे. विधानसभेच्या 76 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. यातील 76 जागांपैकी 36 विदर्भातील जागा असल्यानं विदर्भातील पॅटर्न गेम चेंज ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थानं 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रचाराला केवळ 14 दिवस मिळणार आहेत. या कालावधीत 2च रविवार मिळणार आहेत आणि या कालावधीमध्ये केवळ 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला रविवार आलाय. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. महाटीईटी 2024 साठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलेलं आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 924 क्विंटल आवक झाली आहे. टोमॅटोला 1,000 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांचे आता अच्छे दिन आलेत. मजुरांना आता 180 ऐवजी 380 रुपये रोज आणि मासिक मजुरी करणाऱ्यांना 9,800. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1,500 ते 4,350 रुपयांचा दर मिळतोय. तर भुसावळ बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 2100 रुपयांचा दर मिळतोय. गतिमार्गावरील ITMS सिस्टमचं काम पूर्ण झालेलं आहे. वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाईला ते पात्र ठरणार आहेत. ITMSमुळे अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात अजून 3 ते 4 दिवस ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान 5 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता एक मोठी बातमी. भाऊबीज असल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पश्चिम हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा सुरळीत सुरू असणार आहे. प्रामुख्यानं रविवारचा मेगा ब्लॉक हा रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी आणि सिग्नल यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी घेतला जातो. पण सण लक्षात घेता अनेक जण प्रवास करत असतात. त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आलाय. रविवारी रेल्वे सेवा सुरळीत असल्यानं प्रवाशांना प्रवास त्यांचा सुलभ होणार आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा भर उन्हात प्रचार सुरू होता. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चिंचोली, धानवड, उमाळा, कंडारी, देव्हारी, कुसुंबा या भागात भर उन्हातही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. वर्षभर जेलमध्ये असलेला छत्रपती संभाजीनगर येथील कुख्यात गुंड टिप्या यानं रॅली काढत दहशत माजवली होती. या प्रकरणी टिप्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगरमध्ये एका चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग लागली. फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज असून आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं. पानशेत धरणातून बुडून पुण्याच्या कादवे येथील युवकाचा मृत्यू झालाय. धरणाच्या तीरावरून जात असताना पाय घसरून पडल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते.
महाड गोठवली एसटी बसचा निगडे गावाच्या हद्दीत अपघात झाला. एसटीच्या अपघातात 16 प्रवासी जखमी झालेत. त्यातील 3 प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पालघरच्या हुतात्मा चौकातल्या मिठाईच्या दुकानातील शेकडो किलो मिठाईला बुरशी लागल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर मनसैनिकांनी दुकानदाराला धारेवर धरलं, तर ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. चाळीसगावच्या गणपूर तांडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झालाय. दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. जळगाव शहरातील बजरंग रेल्वे बोगदा आणि राष्ट्रीय महामार्ग उड्डाण पुलादरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत 5 गायी जागीच ठार झाल्या. शहरातील बजरंग रेल्वे बोगदा ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाच्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर हा अपघात झाला. पाडव्याच्या दिवशी नाशिकमध्ये रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे. रेड्यांच्या मिरवणुकीमध्ये देखील राजकीय रंग पाहायला मिळाले. काही रेड्यांवर उबाठाच्या मशाल चिन्हाची तर काही रेड्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाची रंगरंगोटी करण्यात आली. दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचे अलंकार परिधान करण्यात आले. हिरेजळीत अलंकारांनी रुक्मिणी मातेला मढवण्यात आलं. दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचं सुवर्णरूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. नाशिकच्या तपोवन परिसरातील सर्वात उंच शिमांच्या मूर्तीला दीपावलीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. मूर्तीच्या पायथ्याशी राम भक्तांनी दिव्यांची सुंदर सजावट केली. मुक्ताईची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र आपेगाव इथून मुक्ताईला मानाची भाऊबीजेची साडी रवाना करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक करून ही साडी रवाना करण्यात आली. गोवर्धन पूजेनिमित्त वाशिमच्या उंबडा बाजार परिसरात गायींची मिरवणूक काढण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा जपत गायींना स्वच्छ आंघोळ घालत, हारांनी सजवत, गोड नैवेद्य दाखवत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीनं दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं. बलिप्रतिपदा सणानिमित्त गायी बैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं. अमरावतीमधील कालीमाता मंदिरात गेल्या 39 वर्षांपासून भक्तांना चक्क पैशांचा प्रसाद दिला जातो आणि त्यामुळे दिवाळीमध्ये देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रीघ लागलेली असते. दिवाळीनिमित्त नांदेडमधील सचखंड गुरुद्वारातून नगर कीर्तन यात्रा आणि हल्ला महल्ला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जुन्या परंपरेनुसार हातात तलवारी घेत शीख बांधवांनी प्रतिकात्मक हल्ला केला. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केलेली आहे. अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड आणि दिव्या आगारचे किनारे पर्यटकांनी फुललेले आहेत. दिवाळी सणात सोलापूरच्या बाजारात झेंडूच्या फुलाला किलोला 100 रुपयांच्या जवळपास भाव मिळाला आणि यामुळे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालं. आता एक मोठी बातमी. अजित पवारांचा आज बारामती गावभेट दौरा आहे. 22 गावातील मतदारांशी ते संवाद साधणार आहेत. ताईदादांची पारंपरिक भाऊबीज होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आता तशीच फूट पवार कुटुंबामध्ये देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. यंदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पाडवे वेगळे साजरे झालेत. पाडव्याला अजित पवारांची बाकीच्या कुटुंबियांसोबत भेट झालीच नाही. आता आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमीच आहे. कारण आज पवारांनी बारामतीमध्ये भरगच्च कार्यक्रम आखलेला आहे. जवळपास 12 ते 13 तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत. आज दिवसभरात अजित पवार बारामतीतील 22 गावांना भेटी देणार आहेत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.